दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनात लाठीचार्ज का झाला याची माहिती नाही, मात्र डोळे बंद करून विश्वास ठेवायचा झाला तर जेनझीवर विश्वास ठेवेन, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरून संघामध्येच मतभेद. जेनझी आंदोलन देशविरोधी नसून प्रामाणिक आंदोलन, सरसंघचालक भागवत यांचं वक्तव्य. तर आंदोलन संविधान विरोधी असल्याचं सरसहकार्यवाह अतुल लिमये यांचं विधान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस मुंबई दौऱ्यावर. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती. तर उद्या बीएससी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला लावणार हजेरी. ठाकरेंचे फुटीर खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार. पंतप्रधान मोदींसोबत सगळे फुटीर खासदार करणार ब्रेकफास्ट. टीएमसीमधून फुटलेले खासदारही मोदींना भेटणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मोदींना भेटण्याची शक्यता. विधिमंडळ पक्षातील संख्येच्या आधारे चिन्ह देणं चुकीचं. ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद. पुढच्या आठवड्यात पुन्हा सुनावणी. शिवसेना कोणाची याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं दिलंय. आमचं सरकार संविधानानं आणि संघटनेनं दिलेल्या नियमांप्रमाणे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विरोधकांना प्रत्युत्तर. सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाची चूक समोर आली. आमदारांची अपात्रता झाली असती तर चिन्हावर परिणाम झाला असता. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांची भूमिका. एकनाथ शिंदेंचा गद्दारीचा डाग मराठ्यांनी पुसला, मात्र शिंदेंच्या भूमिकेवर पहिल्यांदाच संशय. एकनाथ शिंदेंबाबत पहिल्यांदाच बोलले जरांगे. शिंदेंनी मराठ्यांसोबत डबल गेम करू नये असाही हल्लाबोल. मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला जे जे देता येईल ते दिलं होतं. मनोज जरांगेंचा गैरसमज दूर करू. जरांगेंच्या टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर. कोल्हापुरातील सयाजी हॉटेलमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी. अचानक झालेल्या गाठीभेटींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली याचं कारण गुलदस्त्यात. सीजेपीची भविष्यातील रणनीती ठरली. येत्या सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक अशी मोहीम राबवणार. देशभरातल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेणार. शिक्षण व्यवस्था सुधारण्यावरही भर. भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी पोलिसांच्या ताब्यात. माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या भावानं दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्याची माहिती. देशभरात मान्सून सक्रिय. महाराष्ट्रातही जोर वाढणार. कोकणात 12 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा. शिरोरमध्ये 17 कमानी पुलावरून महिलेची घोड नदीपात्रात उडी. नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या. मृत महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हातमाग दिनाच्या शुभेच्छा. भारताच्या हातमाग विविधतेला लोकप्रिय बनवण्याचं आवाहन. आवडत्या हातमाग उत्पादनांसह व्हिडिओ शेअर करण्याचं आवाहन. Thank you.